ऐका संगीत विशारद उत्तम सर उत्तम गुरुजी वनाळे यांनी पुढे म्हणतील त्यांना साथ करतील राम पाटील महाराज जुबरी पैस माळकर. हॅलो हॅलो रे म पने द पद म ग रे रे ग रे रे ग नी जन्मालिया तू गरीबा स्वगीता जन्मालिया तू गरीबा
जय हो
जन्मालिया तो करीबास वही याचा आवाज कसा केलो बारीक झाला बघा सगळं काय केलेला सुरुवातीसारखा आवाज कधी वाढा जन्मालिया तो करीबास वही दारा पुत्र वित्त नये कामा निष्काम होनी शिवनामुच्चारे धरोणी अंतरे दृढ प्रेम प्रेमाचा अंकित पार्वतीचा पती न सोडे संगती प्रेमळाची कोणिया वेडा भुवता भुवता करी न सांगता काज त्याचे मनमत म्हणे देव प्रेमाचा भुकेला मनमत म्हणे देव प्रेमाचा भुकेला आणि कोणाला नाटुकेचे निष्काम होणी शिवनामुच्चारे धरोणी अंतरी दृढ प्रेम श्वार
आवाज वाढवा की सुरुवातीला आवाज व्यवस्थित झाला होता, वाढवा आवाज, मोकळा करा आवाज. आवाज दाबल्यासारखा झालाय सगळा आता. त्याचा नॉर्मल थोडं गेन आणि विको कमी करून याला ट्रबल आणि बेस द्या. ट्रबल वाढवा म्हणजे ना आवाज स्पष्ट होईल. प्रणम्यं शिरसा देवं गौरे पुत्रविनायकं भक्तावासं स्मरे नित्यं कामार्थतु सिद्धये. त्रैलोक्य संपदालेख्य समणलेखन भित्तये सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः. यामाहु सर्वलोकानां प्रकृतिं शस्त्रपारगः तमां धर्मचारिणी शंभो प्रणमामि परां शिवां. गुरुदेवो महादेवो गुरुदेवो सदाशिवः गुरुदेवात्मं परमनास्ति तस्मै वं श्री गुरवे नमः. इथं ट्रबल वाढवा, आवाज दाबल्यासारखा झालाय सगळा आणि बेस थोडा कमी करा मॉनिटरचा. जन्मालिया तो करीबा स्वहित दारा पुत्र वित्त नये कामा निष्काम होवणी शुभनाम उच्चारी धरुणी अंतरी दृढ प्रेम. अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक शाश्वत सुखाचे स्वामी विश्वाचे विश्व चैतन्य विश्वाराध्य विश्वगुरु माझे आराध्य भगवान आशुतोष परमात्म्याला हृदय मंदिरामध्ये स्मरण करून त्रिकाल वंदनीय प्रातस्मरणीय देहाचे शिल्पकार पदवाक्य पदप्रमाण पारावार दृष्टी वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरु डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊलींच्या पवित्र चरणकमली श्री साष्टांग दंडवत प्रणाम करून भगवान शिवाच्या पंचमुखापासून उत्पन्न झालेले श्रीमद जगद्गुरु पंचाचार्यजी 12व्या शतकातील थोर समाज सुधारक क्रांतीचे जनक समता नायक जगज्योती महात्मा बसवण्णा 16व्या शतकातील तुमच्या आमचे सर्वांची माऊली संजीवन समाधी राजे शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊली तथा आमच्या वलांडी नगरीतील आमच्या आराध्य देवट स्वानंद सुकुणिमाशी संजीवन समाधी राजे सद्गुरु राचोटेश्वरप्पा या सर्व देवभूतींच्या चरणी अनंत कोटी श्री साष्टांग दंडवत प्रणाम करून पुण्यग्राम पवित्र ग्राम सुक्षेत्र तीर्थक्षेत्र खोरेश्वर भगवंताच्या या अनुभव मंडपामध्ये मागील 42 वर्षापासून अखंडितपणे अविरतपणे निरंतरपणे भगवान खोरेश्वराच्या सानिध्यामध्ये चालू असलेला अत्यंत सुंदर असा हा भव्यदिव्य अखंड शिवनाम संकीर्तन सप्ताह श्री ग्रंथराज परम रहस्य पारायण सोहळा सोहळ्याचे 42वे वर्ष हे अद्वितीय आहे बरं का. इथून जवळपास 2-4-5 किलोमीटर कुठलंही गाव नाही आहे. इथून पैसमाळ तेवढंच अंतर, इथून कॅम्प आपलं सुगाव कॅम्प तेवढाच अंतर, खाली मंग्याळ तेवढाच अंतर, पण आणखीन काय मौलाली का हा मांजरी मौलाली हे सगळे हा उंदरी वगैरे हे सगळे म्हणजे मांजरी उंदरी एक मांजर पाळलं की उंदर पाळलं का मांजरी उंदरी आहे ना. जवळपास 2-4-5 किलोमीटर 2-4-5 किलोमीटर ही सगळी गावं ही सगळ्या वस्त्या आहेत आणि निर्मनुष्य अशा ठिकाणी भगवान खोरेश्वराचं हे सुंदर असं शिवालय याचं वर्णन करावं तेवढं कमी आहे.
या भगवंताविषयी तुमच्या अंतःकरणामध्ये असणारी अपार श्रद्धा, अपार भक्ती आहे. तुमच्या सेवेची अत्यंत मोठी पराकाष्ठा आहे आणि त्या परमात्म्याला हेच गुण आवडतात, लक्षात घ्या. भगवंताला फक्त भक्ताच्या अंतःकरणातला प्रेम आणि भक्ताच्या अंतःकरणातला भाव आवडतो, बाकी भगवंताला काही लागत नाही. आणि तेवढं तुम्ही दरवर्षाला यथाशक्ती तुम्ही सादर करीत असता, तुमची सेवा रुजू करीत असता. आणि त्या ईश्वराचाच प्रसाद आहे की आज प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये अत्यंत सुख, समाधान, वैभव आणि आनंद आहे. ते आनंद आहे म्हणून तुम्ही सगळेजण भगवंताच्या सेवेला हजर आहात. या 42 वर्षाच्या परंपरेमध्ये कधी प्रतिकूल वातावरण असेल, कधी अनुकूल असेल, है ना. कधी निसर्ग प्रतिकूल असेल, कधी अनुकूल असेल, कधी माणसं प्रतिकूल असतील, कधी अनुकूल असतील. पण सम आणि विषम अशा दोन्हीही काळामध्ये इथल्या सगळ्या तुम्ही ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींनी या भगवंताच्या भक्तीची अंतःकरणामध्ये ज्योत पाजळून तुम्ही निरंतर सेवा केलेली आहे. अशीच करत राहणार याची खात्री आहे मला, कारण की तुझा प्रसादच तसा असतो. भगवान जब देता है ना तो छप्पर फाड़ के देता है, लेकिन जब लेता है ना, जर बेईमानी केली, लक्षात घ्या, प्रामाणिकपणे जर केलात, ईश्वराची सेवा म्हणून केलात, दातृत्व म्हणून केलात, है ना, भाव म्हणून केला, समर्पित होऊन केला, तो भगवान छप्पर फाड़ के देता है. अगर कुछ गड़बड़ किया ना तो चमड़ी उधेड़ के लेता है. या भगवंताचं सूत्र आहे. पण तुम्ही सगळ्यांनी 42 वर्षापासून ही सेवा केली आहे आणि त्याचंच हे फळ आहे. निर्मनुष्य अशा ठिकाणी ही उत्सव, एवढी माणसं. आम्ही रोज एका गावाला आहोत, रोज एका गावाला, पण जिथं गावात सत्तेत तिथे एवढी माणसं नाहीये चौकात. एवढ्या मातृवर्ग आहे की नाही. किती भक्ती आहे तुमच्या अंतःकरणामध्ये, अपार श्रद्धा आहे, अपार भक्ती आहे. आणि खरंच ही भक्ती भगवंताला प्रिय आहे. आणि म्हणून आजच्या या 42व्या अखंड शिवनाम संकीर्तन सप्ताहातील 5वे कीर्तन पुष्प सादर करीत असताना कीर्तन सेवेसाठी उपस्थित असणारे या सप्ताह समितीचे सर्व समिती मंडळ, पारायण प्रमुख शिवराजप्पा स्वामी असतील, शिवपाठ प्रमुख आमचे रमाकांत स्वामी महाराज चांबरगेकर असतील, गायक मंडळीमध्ये आता बरीचशी संत मंडळी आहे, सर्व उपस्थित गायनाचार्य. आता एवढ्याचे नाव म्हणलं तर लई वेळ जातो बरं का. सर्व वादनाचार्य, सर्व वादक मंडळी, हार्मोनियमचार्य, संपर्क प्रमुख दीपकजी शंकरराव पत्रे, रामराव भाऊराव फुले, बालाजी धोंडीबा बर्गे आणि विनीत आपले सर्व महादेव मंदिराचे, या खोरी महादेव मंदिराचे सद्भक्त मंडळी, आपल्या सर्वांना अभिवादन. आपल्या सर्वांना अनंत शरणो शरणार्थी. आपल्या सर्वांना अभिवादन करून आजच्या 5व्या दिवसाच्या कीर्तन रूपी सेवेला आरंभ. शिवाहार आवाजाचं कॉम्बिनेशन गेलं सगळं. ते सुरुवातीला चांगलं केलं तर लेकरानं बघा, कड्याचे बटन फिरवताच बघ रे, बघ काही जमते का बघा म्हणून त्याला काही करतात. ते खाली मशीन जोडल्यामुळे बिघडलं का म्हणते. खालची मशीन आता कोणीतरी येऊन जोडलंय, विनाकारण जोडलं. ते कड्याचे बटन फिरव, कुठलं तरी फिरवताच बघ. याचं थोडस बेस कमी कर आणि याला ट्रबल दे, म्हणजे याचा आवाज व्यवस्थित होईल. बेस कमी कर थोडा आणि ट्रबल वाढव, म्हणजे आवाज माझा स्पष्ट येईल, ठळक येईल. शिवाहार चिंतन सभेसाठी निवडलेला भंग शिव संप्रदायाचे थोर संत कवी, या परंपरेचा पाया ज्यांनी रचला असे शिवयोगी संत शिरोमणी मन्मथमौली यांचा 5 चरणाचा अत्यंत उत्कृष्ट असा सर्वांना उपदेश करणारा उपदेश प्रकरणातील अभंग आहे. उपदेश कोणी करावा, कुणाला करावा, कशाचा करावा आणि का करावा, हा महत्वाचा विषय आहे. उपदेश कोणी करावा, कुणाला करावा, कशाचा करावा व का करावा,
उपदेश कोणी करावा? ज्याच्याकडे अनुभवाचा कस आहे उपदेश त्यांनी करावा. ज्याच्याकडे साधना आहे, ज्याच्याकडे अभ्यास आहे, ज्याच्याकडे योग आहे, ज्याच्याकडे ज्ञान आहे, ज्याची जीवनाची विचारश्रेणी अत्यंत उंच आहे, जो प्रत्येक कर्म विवेक संपन्न अशा आचारातून, विचारातून, संस्कारातून आणि संस्कृतीतून जगतो, असा विचार संपन्न असणारा महापुरुष, संत, साधू, असा योगी, असा एखादी सज्जन उपदेश करण्यासाठी योग्य आहे. उपदेश कोणाला करावा? तर ज्याच्या अंतःकरणामध्ये काहीतरी मिळवण्याची अपेक्षा आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये काहीतरी मिळवल्यानंतर जीवनाला धन्यता मिळण्याची त्याला धडपड आहे, जीवनामध्ये सार्थकी लागण्यासारखं काहीतरी एखादी ध्येय आहे, वेळ आहे, अंतःकरणातली एखादी शुद्ध भावना आहे, उपदेश त्याला करावा. उपदेश कशाचा करावा? ज्या उपदेशानंतर त्याच्या जीवनामध्ये कुठलीही गोष्ट कधीही उणीव राहणार नाही किंवा त्याला कुठल्याही वस्तूची अपेक्षा शिल्लक राहणार नाही. उपदेश त्याचा करावा. उपदेश का करावा? तर हा जन्म हा अखेरचा व्हावा, जन्म हा शेवटचा व्हावा, जन्म सार्थकी लागावा म्हणून उपदेश करावा. शिवाहार म्हणून संतांनी उपदेश केला मनुष्य योनीमध्ये आलेल्या प्रत्येक जीवाला. म्हणून संतांनी उपदेश केला या मनुष्य रूपी प्रत्येक व्यक्तीला, मग ती स्त्री असेल, पुरुष असेल, आबाल असेल, वृद्ध असेल, ज्ञानी असेल, अज्ञानी असेल, कळता असेल, न कळता असेल, मग कोणीही असेल, प्रत्येकाच्या उद्धाराचं साधन संतांनी वाङ्मयातून, अभंग माध्यमातून, आपल्या उपदेशाच्या भूमिकेतून ठेवलेलं आहे. माऊली या अभंगातून जे अभिप्रेत करत आहेत ते एकच अभिप्रेत आहे, प्रत्येक जीवाचा उद्धार व्हावा. कैसा या जीवाचा होईल उद्धार, कसा या जीवाचा उद्धार होणार आहे याचं सूत्र संत पाहत आहेत आणि ते सूत्र वाङ्मयातून देतात. का देतात याचं कारण आहे. बुडत ही जन न देखवे डोळा, अंतरे कळवळा उपजे ज्यांच्या. बुडत चाललेल्या जनाला पाहून ज्यांच्या अंतःकरणामध्ये कळमळ निर्माण होतो ते संत. ऐसी कळवळ्याची जाते करी लाभा विन प्रीती. म्हणून संतांनी मज निरंतर जागविते, संतांनी निरंतर जाग ठेवण्याचं काम केलं आणि ते जाग करत असताना संत सावध करतात, बाबा जन्म अत्यंत सुंदर आहे, जन्म अत्यंत सुंदर आहे, फक्त जगायची कला मिळवा, वागायची कला मिळवा, बोलायची कला मिळवा, चालायची कला मिळवा, बसायची कला मिळवा, उठायची कला मिळवा. जीवनाच्या प्रत्येक क्रियेमध्ये कला ही अत्यंत महत्वाची आहे आणि जिथं कला आहे तिथं कौशल्य आहे, जिथं कौशल्य आहे तिथं मान आहे, सन्मान आहे, कीर्ती आहे, यश आहे, संपदा आहे, वैभव आहे, सुख आहे, समाधान आहे, समृद्धी आहे. म्हणजे जिथं कलाही नाही आणि कौशल्य नाही तिथे या बाकीच्या गोष्टी मिळत नाहीत. म्हणून युअर कॅटेगरी ऑफ द लाईफ, माणसाच्या जीवनाची अवस्था माणसाला कळावी हा महत्वाचा विषय आहे. म्हणून संत उपदेश करत आहे. जन्मालिया तो करी बास वहीत. किती सुंदर उपदेश आहे, लक्षात घ्या. एक एक शब्द अत्यंत मोलाचा आहे ना. जन्माला आलास ना रे बाबा म्हणून सार्थक करून घे. जन्म पुन्हा माणसाचाच मिळेल का नाही याची खात्री आहे ना. माणूस म्हणून जन्माला आलास, पण माणूस म्हणून न जगता जर पशुवच जगत असतील तर पुढचा जन्म पशुचाच आहे. पुढचा जन्म कशाचा आहे? पशुचा आहे. अंतोमती सगती. अंतकाळामध्ये जे आमची मती असेल ती गती मिळते. मग हे जन्म जर सार्थक व्हायचं असेल तर संत म्हणतात त्या ईश्वराचं संकीर्तन कर, त्या ईश्वराचं नामचिंतन कर, त्या ईश्वराचं ध्यान कर, त्या ईश्वराचं पूजन कर, त्या ईश्वराच्या निरंतर सदोदित संकीर्तनामध्ये जीवन व्यतीत कर. जीवनाचे कर्म तर करायचे, जीवनाचा प्रपंच तर चालवायचा, जीवनाचा संसार करायचा, आपलं कर्तव्य जे आहे ते तर करायचंच आहे, पण ते ईश्वराची विस्मृती मात्र होता कामा नये. आणि विस्मृती जर झाली आणि म्हणून दुःख आहे. विसर पडला म्हणून या ताप,
ताप का आहे याचं कारण आहे विसर पडला. मग संत म्हणतात या जन्माचा सार्थ फक्त स्मरणातून आहे. आणि म्हणून जन्मालिया तो करीबास वहित दारा पुत्र वित्त नये कामा. शेवटच्या घटिकेला कुठलंही वस्तू आणि कुठलीही व्यक्ती कामाला येत नाही. हे संतांचा अनुभव बरं का. आज आपल्याला या तारुण्याच्या काळात ते कळू शकत नाही. आज पैशाच्या जोरावर ते कळू शकत नाही. आज आपल्यातल्या थोड्याशा विद्येमुळे ते आपल्याला कळू शकत नाही. कारण की आम्ही कधीही त्यागवृत्तीनं जगलं नाही, कधी भक्तिपूर्ण अंगाने त्या ईश्वराचं संकीर्तन केलं नाही, आणि कधी निस्वार्थ कुणावर प्रेम केलं नाही, आणि कधी मिळवण्याचा प्रयत्न केला नाही. आणि म्हणून त्याचं महत्व कळू शकत नाही. संताला कळलं म्हणून त्यांच्या शब्दातून, त्यांच्या अभंगातून हे शब्द बाहेर पडले. निष्काम होवोनी शिवनाम उच्चारी धरोणी अंतरे दृढ प्रेम. म्हणून काय करे बाबा, निष्काम हो. है ना? दोन प्रवृत्ती आहेत, एक सकाम आणि दुसरी निष्काम. ईश्वराच्या दारामध्ये सकाम भक्ती चालत नाही, ईश्वराच्या दारामध्ये निष्काम भक्ती चालते. आणि ज्याच्याकडे निष्काम भक्ती आहे ईश्वर त्याला शीघ्र प्रसन्न होतात किंवा शीघ्र कृपा प्रसाद देत असतात. पण सकाम जर भक्ती असेल तर त्याला थोडा विलंब लागतो. मग त्याच्यासाठी परीक्षा असतील, ठीक आहे. लेकरू जसं 10वी मध्ये मेरिट मध्ये येण्यासाठी किंवा पास होण्यासाठी त्याला एक्झाम द्यावा लागतो, ठीक आहे. माध्यमिकचं शिक्षण पूर्ण करून त्याला पुढे जर उच्च माध्यमिकला जायचं असेल तर बोर्डाची परीक्षा आहे. उच्च माध्यमिक 12वीची परीक्षा देऊन त्याला जर ग्रॅज्युएशन करायचं असेल तर त्याला 12वीची बोर्ड परीक्षा आहे ना. ग्रॅज्युएशनची जर परीक्षा जर देऊन जर पुढे त्याला जर अजून मास्टर डिग्री मिळवायची असेल तर त्याला सुद्धा बोर्ड परीक्षा आहे. आणि या परीक्षेमध्ये निपुण होण्यासाठी त्याला अभ्यास करावा लागतो. काय करावा लागतो गुरुजी? अभ्यास करावा लागतो. आणि अभ्यास करत असाल तर त्या अभ्यासाची कळा त्याला पुढे सरकवते. आणि म्हणून संत म्हणतात त्याच्या दरबारामध्ये एक अभ्यास चालतो. निष्काम होवोनी शिवनाम उच्चारे धरोणी अंतरे दृढ प्रेम. आणि ज्यावेळेला असं प्रेम मिळतं त्यावेळेला तो परमात्मा त्याचा अंकित होतो. प्रेमाचा अंकित पार्वतीचा पती न सोडे सांगाते प्रेमळाची. एकदा जर त्यानं जर आपल्यावर प्रेम केलं, आपण त्याच्यावर प्रेम करणं लई मोठी गोष्ट नाहीये. आपण त्याची भक्ती करणं लई मोठी गोष्ट नाहीये. आपण त्याच्या पुढे जाणं लई मोठी गोष्ट नाहीये. आपण रोज त्याची पूजा करणं लई मोठी गोष्ट नाहीये. पण देवाच्या स्मृतीमध्ये एकदा आपलं नाव येणं हे आपलं भाग्य आहे. आलं का लक्षात? आपण रोज मंत्र्याच्या मागे फिरतो, जनरली गोष्ट सांगतो. रोज आमदाराचे नाव घेतो, बॅनर काढतो, स्टेटस ठेवतो, सगळं करतो. पण ज्या दिवशी आमदाराला तुमची आठवण आली त्या दिवशी लखपती, नाहीतर भिकपतीच. मग त्याचे स्टेटस आपण ठेवण्यात उपयोग नाही. आमदारानं कधी तर आपलं स्टेटस ठेवावं. आणि आपलं स्टेटस ज्या दिवशी आमदार ठेवलं त्या दिवशी समजावं की आपला कुठंतरी वशिका लागला. तसं देवाच्या दारामध्ये आपणाला तर आठवण यायलाच पाहिजे, येऊन अशी गोष्ट नाही. पण आपल्याला येणं हे महत्वाचं नाहीये, देवाला आपली आठवण यावं हे महत्वाचं. आणि त्याच्यासाठी निष्काम होवोनी शिवनाम उच्चारे धरोणी अंतरे दृढ प्रेम. आणि मग असं जर प्रेम वाढलं, प्रेमाचा अंकित पार्वतीचा पती न सोडे सांगाते प्रेमळाची. कोणिया वेळा भुवता भुवता करेन सांगता काज त्याचे. करेन सांगता, त्याला सांगत सुद्धा नाही मी तुझ्या जवळ आहे, तुझं काम करतो. नाही, तुमच्या अंतरंगातला भाव पाहतो आणि तुम्हाला काय पाहिजे ते सगळं देतो. भुक्ती मुक्ती पदार्थाच्या भुक्ती अन्न धन संसार सुख जे जे हे सर्व देता मी ईश्वरू. ती भुक्ती संसार, अन्न धन संसार सुख जे 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 काही लागणारे कुटुंबातलं सगळं मी देतो, ते देता मी ईश्वरू. आणि मुक्ती, अवीर मुक्ती ज्याला म्हणतात, आत्मज्ञान ज्याला म्हणतात, किंवा आनंद वृत्ती ज्याला म्हणतात, ते सुद्धा मी देतो. निर्गुण 5वी, नुसत्या सगुण 4 नाही बरं का, निर्गुण 5वी सुद्धा मी देतो. पण त्याच्यासाठी त्याच्यावर प्रेम करायला शिकलं पाहिजे. म्हणून मन्मथ म्हणे देव प्रेमाचा भुकेला. काय पाहिजे देवाला? मन्मथ म्हणे देव प्रेमाचा भुकेला, अनेक कोणाला ना टोपेचे. अनेक कोणाला,
दुसरं कशानेही तो परमात्मा आपल्या जवळ येऊ शकत नाही. अंतःकरणात प्रेमाची उत्पत्ती करा, निष्काम भावनेने सेवा करा. जो मागेल तो खुरीसा महादेव द्यायला तयार आहे. शिवाहार हा अभंगाचा अल्पसा हा परिहार ठेवला. आता अभंगाला चिंतन करत असताना या अभंगाचा आणि आपल्या जीवनाचा संबंध थोडा आपण जोडण्याचा प्रयत्न करू. आपल्या अंतःकरणामध्ये सगळ्यांच्या भक्ती आहे, नाही अशातली गोष्ट नाही. भक्ती आहे म्हणून तुम्ही घरदार सोडून आले की नाही? घराला कुरूप लावून आले की नाही? आहे की नाही? कशासाठी? खोरेश्वराच्या भक्तीसाठी, खोरेश्वराच्या या भजनासाठी, या कीर्तनासाठी, त्याच्या प्रसादासाठी. इथं आल्यानंतर तुम्ही तुमच्या संसाराला थोड्या वेळापुरती सोडचिठ्ठी दिली. इथं जोपर्यंत आहात तोपर्यंत तुम्ही त्याचे आहात आणि तो तुमचा आहे. तुम्ही कुणाचे आहात? तुम्ही त्याचे आहात आणि तो कुणाचा आहे? तो तुमचा आहे. इथं आल्यानंतर त्याला तुम्हाला सांभाळायची जिम्मेदारी त्याची आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला सांभाळायची जिम्मेदारी त्याची आहे आणि म्हणून तुम्ही इथं आलेला आहात. त्या अण्णाला हलवा तेव्हा डुलल्या तेव्हा फुगी दाबून हाडल्या तुम्ही अण्णा तिन्ना हे नाही हे आणि ह्याच्या मागे होती हे नाही हे बकळ टूळ टूळ बघूल्यात मला. काही अडचण नाही पण हुक्के दाबून हाडलं की हिसाब बिघडला. आमच्याकडे ते मलयप्पाची खीर म्हणतात. कसं आपल्या खोरेश्वराची हुकी आज दाबून दिसती आहे की नाही? मी बघितलं प्रसादाला हुकीच होती. तिथं बस प्रसाद दिसला म्हणून म्हणतो मी. माझ्या काही ताटाला आली नाही पण तिथं पाहिली मी हुकी होती. आणि महादेवाला हुकी लई आवडते आणि खीर लई आवडते हो, आहे की नाही? असो मी काय सांगत होतो? वा वा वा. म्हणजे कोणी का म्हणा खिरीवून डोसके कीर्तनात आहे. एवढं महत्वाचं आहे. येणेकरी अण्णा माझ्या संघ प्रसादाला होते म्हणून खिरीकड नाही. कस काय खिरीकड नाहीत मला वाटलं. हे जेवायला माझ्या संघ वरी होते. कुण्या मायने रोटी घातली आपल्याला? कौसा माय. खरंच बरं का, माईच्या हाताची रोटी, कांद्याची चटणी, ती काय आणखीन दही चटणी काय लावली होती. एवढं समाधान वाटलं ना खरंच. काय ते शेव, त्या माईची शेव आहे, कौशल्या माईची. दुसरी एक माय होती वाढणारी, तिचं नाव काही मला माहिती नाही. धोंडीबाई का? हा तेव्हा का. खरंच हे माया नाही खरंच वात्सल्य हो त्यांच्याकडे, निस्वार्थ प्रेम आहे. तुम्ही काही नाही काटे पिना फुगे लावून आलेल्या. तुम्ही काही नाही काटे पिना, तुम्ही उग ताट्यावर बसायचं, रगडून हाणायचं, हात पुसून निघून जायचं. तुमच्याकडे काय सेवा का बिवा? तुम्ही हुकी दाबायला आलेल्या सगळ्या. रात्री चूल पेटवावं लागते घरी, कशाला? चला चुरीच्या महादेवाला. तिकडच टिंबायचं, तिकडच लोळायचं, तिकडच चार गोष्टी ऐकायचं. याच्यासाठी आलेलं गिऱ्हाईक कदरलेलं. आणि कधीतरी इना घ्यायची सेवा करा, कधीतरी येण्याची सेवा करा, कधीतरी चटया उचलून स्वच्छ करून झाडलोट करा, कधीतरी कौसामाईसारखं आमच्यासारखं कोणी आला तर रोटी घाला करून. याच्याएवढं भाग्य कुणाला नाही हो. तुम्हाला काय वाटतंय? तेवढं भाग्य आहे का आम्हाला? त्या ईश्वराला सेवा करणारा आवडतो. सेवा करावी निर्मळ.
संत आहे संत. निर्मळ सेवा करावी बाबा. हा? सेवा करावी निर्मळ, होय सुखाचा सुखा. देवाकडे सेवा करा. कोणती सेवा असेल, इथली चटई उचलणे असेल, चटई झरकून टाकणं असेल, पंक्ती वाढणं असेल, पात्र उचलून ठेवणं असेल, प्रसाद करत असताना तिथं भाताला वरणाला हात फिरवणं असेल, पाणी नसेल पाणी वाढणं असेल, है ना, इथली स्वच्छता ठेवणं असेल, काही असेल यथाशक्ती. अन्नदान करू वाटलं अन्नदान आणून देणे, पैसे देऊ वाटलं आर्थिक सहाय्यता, या सगळ्या वैभवाला पैसे लागतात महाराज, आहे की नाही. हे सगळं उभं करायचं म्हटलं तर पैसे लागतात, त्याला आर्थिक सहाय्यता करणे, है ना. मंदिराची स्वच्छता करणे, गर्भगृह स्वच्छ ठेवणे, मध्ये गेल्यानंतर माणसाला प्रसन्न वाटावं, शांत वाटावं, है ना. नाहीतर उगा आपलं दह्याचा पाकिट आणावं, धडधड वतावं, त्याच्यात तसंच काही नाही, मी महादेवाचं केले दह्याना अभिषेक म्हणावं आणि डोकं टिकून जावं तिथं. मग नंतर त्या दह्यात वरील माशा मच्छर घाण सगळी कोणी स्वच्छ करावं, आहे की नाही. दुधाचा अभिषेक करतात लोक, काही शर्करेचा अभिषेक करतात, मधाचा अभिषेक करतात, 5 पदार्थाचे पदार्थ मिसळून पंचामृताचा अभिषेक करतात, पण स्वच्छता करत नाही. ते गुत्त सारायचं काम करतात. गुत्ते सारू नका. देवाला तुमच्या पंचामृताची गरज नाही, दह्याची गरज नाही, दुधाची गरज नाही, तुपाची गरज नाही, काही नाही. भगवताला स्वच्छता महत्वाची आहे. त्याची सेवा करा, तिथला परिसर स्वच्छ करा, मंदिराचा परिसर स्वच्छ करा. असा सत्संग चालू असल्यानंतर या ठिकाणी येऊन सेवा करा. मंडपाची सेवा असेल, धाडण्याची असेल, लोटण्याची असेल, लाईटची असेल, पाण्याची असेल, है ना, सेवा. इथल्या या भक्तांना आलेल्या कुणी दातृत्व चांगलं असेल, चहाची व्यवस्था असेल, साखर असेल, पत्ती असेल, पाणी काही असेल, सेवा कुठलीही करा. सेवा लहान आणि मोठी नाही बरं का. असं नाही की कुणी 5,000 दिलं म्हणजे मोठी सेवा मिळाली आणि कुणी 500 दिला म्हणजे कमी सेवा मिळाली. नाही, तसं नाहीये. देवाच्या दरबारामध्ये लहान आणि मोठा नाहीये. 500 देणाऱ्यालाही देव फळ देतो आणि 5,000 देणाऱ्यालाही फळ देतो. त्याची काय अडचण नाही. फक्त त्याच्या अंतःकरणातला भाव हा कसा आहे हा महत्वाचा विषय आहे. आणि त्याचा भाव जर शुद्ध झाला की देव आपोआप त्याच्यावर कृपा करतो, आहे ना. म्हणून तुमच्या अंतःकरणातला हा भाव आहे आणि म्हणून तुम्ही सगळेजण इथे आलेला आहात. मनमत माऊली म्हणत आहेत इथं येण्यानं जीवनाचा सार्थक लक्षात घ्या. का? याचं कारण आहे इथं 2 गोष्टीची उपलब्धी आहे. 2 गोष्टीची उपलब्धी. एक प्रपंचरूपी जीवन जगण्याची कला आणि दुसरी अध्यात्मरूपी जीवनाचा आनंद. या दोन्ही गोष्टी इथे मिळणार आहेत. आणि की एक अन्नदानाचा प्रसाद आहे आणि दुसरा ज्ञानदानाचा प्रसाद आहे. अन्नाने शरीर मन बुद्धी ही सुव्यवस्थित आणि शुद्ध होते. याला प्रसाद म्हणतात, है ना. हे अन्नमय शरीर आहे आणि अन्नमय शरीराला अन्नमय प्रसादाची गरज आहे, है ना. ते तुम्हाला इथे मिळतंय आणि तुम्ही हा अन्नमय प्रसाद घेतल्यानंतर कीर्तनासाठी थांबताय की भगवंताच्या नामचिंतनामुळे ज्ञानमय प्रसाद मिळतंय. याच्यानं सतसत विवेक बुद्धी प्राप्त होते आणि माणसाला खऱ्या अर्थाने जीवन जगण्याची कला मिळते. ज्या दिवशी कला मिळाली त्या दिवशी जीवनाचा आनंद, जीवनाचं सुख, जीवनाचं समाधान, जीवनाचं स्थैर्य आणि जीवनाचं व्यापकत्व मनुष्याला कळू लागतं आणि जे आहे त्याच्यामध्ये आनंदाने जीवन जगण्याची स्थिती त्याला उमजू लागते. शिवाहार सार्थक व्हावं, बाकी काही नाहीये. जन्म हा अखेरचा करा. का करायचं कारण आहे हा. बहुजन्म कृतो पुण्य दक्षिणे पाप पंजरे शुद्ध अंतःकरणो देही पिंड शब्देन गीयते. आवाज पडल्यासारखा व्हायला लागलाय ना. पिंड शब्देन गीयते बहुजन्म कृतो पुण्य. अनंत जन्माच्या पुण्याई नंतर माणूस म्हणून जन्माला आलो असं संताचं मत आहे आणि ते खरंच आहे, है ना. बहुत सुकृते लाभला हा तारू ओखटे ते भरू नका केले. ओखटे ते भरू वाया जाऊ देऊ नका. आणि म्हणून सगळ्याच्या पाठांतरातला अभंग अलभ्य हा लाभ नरदेहायसा लाभला तो
एकदा जर ही निघून निष्ठून गेलं, पुन्हा काहीही केलं तर पुन्हा काही आहे का याच्यामध्ये? आहे ना. जीवनामध्ये सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा बरं का. सुभाषितकार खूप सुंदर सांगतात, खूप सुंदर. काय म्हणतात सुभाषितकार? पुनर्मित्रम पुनर्वित्तम पुनर्भार्या, है ना, एतत् सर्व पुनर्लभ्यम. काय काय? पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या एतत् सर्व पुनर्लभ्यम न शरीरः पुनः पुन्हा, न पुन्हा पुन्हा. एखाद्याचा पैसा गेला ना, काम करा, कष्ट करा, मेहनत करा, घाम गाळा, प्रामाणिकपणे आपल्या जीवनामध्ये कायक करा, पैसा येईल, पैसा येईल. एखाद्याची जाऊ नये गेली, तिला म्हणणार नाही. एखाद्याचा जाऊ नये गेला, परत ते वाक्य तसं आहे, काय करू मी तरी आता. तर जाणाऱ्याला दुसरा मिळतो, जाणाऱ्याला दुसरी मिळते, मिळतो आणि मिळते, समन्वय साधून. जाऊ नये पण गेला, मिळतो. जाऊ नये पण गेली, मिळते. पुनर्वित्तम पुनर्भार्या आणि पुनर्मित्रम. काही गुळा, झोंबे, माकुळा मर्यादा जवळ असला की अशा माशा घुटमळतात, आहे की नाही. आणि मर्यादा संपला की मग फोन सुद्धा उचलत नाही, आहे की नाही. पुनर्मित्रम, असे गोंडा घोळणारे रोज मिळतील, फक्त दाम खिशात पाहिजे, आहे की नाही. एक सर्व पुनर्लभ्यम, हे सगळं पुन्हा मिळू शकतं. न शरीर पुन्हा पुन्हा. एकदा जर इंद्रिय शिथिळ झाले, एकदा जर अवयव निकामी झाले ना, एकदा जर वृद्धक काळ आला, वार्धक्य आलं ना, अण्णा आता हरभरे खाऊ वाटले, पण जमते का? आई मजबूत दिसला नाही मेडका आमचं. दात आहेत म्हणून जमते म्हणले, आणि गळाली असते तर ते गळालेल्या अवस्थेत संत वर्णन करत आहेत. बाबा न शरीर हा पुन्हा पुन्हा आहे तोपर्यंत चालतंय. दात मजबूत आहेत म्हणून चालू लागले. दात जर गळाले असते तर जमलं नसतं ना. म्हणून या जन्मातच सार्थक व्हावं संताला वाटलं, आणि म्हणून अभंगाची रचना केली. जन्मायाची गरीबा सार्थक, जन्मायाची गरीबा सोही ग, जन्मायाची गरीबा सोही ग, जन्मायाची गरीबा सोही ग, संतांनी थोडा विरक्तीचा मार्ग दिला. आता कीर्तनाच्या परंपरेनुसार पाहिलं तर 5वं कीर्तन आहे ना, इथलं 5वा दिवस आहे ना, त्याच्यामुळे थोडं इथं वैराग्य बरं का, लक्षात घ्या. ज्ञानात्मक बोध आहे. आता प्रपंचाकडे जायचं नाही, आता देवाकडे निघायचं आहे. आता सत्याला उत्तर काळ लागलेला आहे, उत्तर काळ लागला, आणि उत्तर काळ आता चढता परमार्थ पाहिजे. आणि म्हणून दारा पुत्र वित्त नाही कामा, याचा काळ होता 4थ्या दिवसापर्यंत.
ते प्रवृत्तीमध्ये जगलं असतं. मग वयाच्या 50, 55, 60 पर्यंत प्रवृत्तीपर जगावं. 50, 55, 60 पर्यंत गव्हर्नमेंटच्या नियमानुसार रिटायरमेंट पर्यंत, गव्हर्नमेंटच्या GR नुसार 58 वर्षापर्यंत प्रवृत्तीपर जगावं, फुल पॅकेज असेपर्यंत. आणि हाफ पॅकेज मध्ये आला की आता त्याने संसाराकडे बघू नये, आता त्याचा हित कसं होणार आहे हे त्यानं साधावं. कारण की तुकोबारायासारख्या संतांनी सुद्धा सांगितलं, जीवनाचा अट्टहास करा तारुण्यामध्ये आणि वर्धप काळामध्ये त्याचा गोडवा चाखा, आहे की नाही. याच साठी केला होता अट्टहास, शेवटीचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस गोड करायचा असेल तर अट्टहास करा. अट्टहास कशातून होतो? प्रापंचिक दृष्टिकोनातून. प्रपंच तर चालवावं लागेल गाडा, त्याचा काही विषय नाहीये. अट्टहास म्हणजे तारुण्याच्या काळामध्ये केली जाणारी सत्कर्माची साधना, सतत विवेक बुद्धीची साधना, सदाचार पद्धतीचं जीवन जगण्याची साधना आणि सत्कर्म, सदाचार, सतत विवेक बुद्धी याच्या माध्यमातून मिळालेली जीवनामध्ये एक चांगल्या पद्धतीची कला, जीवन जगण्याची कला. ही कला ज्या वेळेला प्रवर्त होते किंवा वाढते, प्रभुत्वाकडे जाते, याची वृद्धी होते ना, तसं तसं माणूस वय होईल तसं परमार्थामध्ये त्याची किंमत वाढते. पण काही लोकांचं उलट आहे, वय वाढलेलं की ते डिस्पॅच होते. याचं कारण आहे महाराज, ते तारुण्य काळामध्ये चांगलं जगलेलं नसते आणि म्हणून ते त्याच्या पदरामध्ये तेच पडतं, काही वेगळं पडत नाही बरं का. ते काही वेगळं करायची गरज नाहीये. जैसा कर्म करे इंसान वैसा फल देता भगवान, है ना. वेगळं देत नाही महाराज. जे कर्म आम्ही करतो ना त्या कर्माचंच फळ आहे, वेगळं काही नाही. म्हणून तारुण्याचा काळ सांभाळा. सांभाळा का सांभाळा? तारुण्य ज्याला सांभाळता आलं त्याचा वृद्ध काळ आपोआप चांगला चालतो. पण ज्याचा तारुण्य जर नासला, तारुण्य जर विटला, तारुण्य जर चुकीच्या संगतीने जर चुकीच्या दिशेने जर गेला तर वृद्ध काळ खूप विचित्र आहे बरं का त्याचा. आणि म्हणून संत म्हणतात हा जन्म मिळालेला आहे, बहुजन्म अनेक जन्माच्या पुण्याईनं करतो पुण्य, अनेक जन्मामध्ये केलेल्या पुण्याईमुळे प्रक्षिणे पाप पंजरे, त्याचा पाप धुवून गेलेला आहे आणि त्याचं अंतकरण शुद्ध झालेले आहे. शुद्ध अंतकरणो देही, आणि म्हणून पिंड शब्देन गीयते, म्हणून तो माणसाच्या योनीला आलेला आहे. आणि म्हणून याचं सार्थक करा. आणि ते सार्थक फक्त याच देहात होतं बरं का, अन्य देहामध्ये होऊ शकत नाही. कीर्तनाला माणसं येतात का पशु येतात? माणसं येतात, है ना. मग माणसं इथं आल्यानंतर माणसाचंच कल्याण आहे, पशुचं नाही, आहे की नाही. पशु बी एक जीवच आहे. 4 प्रकारच्या योनी, झारद, उद्भय, स्वदज आणि अंड, है ना. त्याच्यातली एक योनी मधली ही मनुष्य योनी आहे. पण ही मिळण्यासाठी एक एक योनी कोटी कोटी फेरा, मग लगे वारा मानवाचा. आणि म्हणून बाबा वाया जाऊ देऊ नका. वगड्याची संगत आयुष्यात करू नका, नाहीतर कसं आहे, तंबाखू जवळ चुना गेला की दोन्ही मळक्यात आणि दोन्हीचं मिश्रण होतं आणि चटकून तोंडात जातं. संगती करावी सदा सज्जनाची, संगती करावी सदा सज्जनाची, संगती करावी सदा सज्जनाची, संगती करावी संगती करावी
आयुष्यामध्ये संगती माणसाने ओळखून करावी. संगती करावी सदा सज्जनाची, साहुली नसावी कदा दुर्जनाची. संगत चांगल्याची करा, संगत अच्छे की करले. संगत चांगल्याची करा, संगत संतन की करले, कबीरदासजी म्हणतात. कारण की संतांच्या संगतीमध्ये, सज्जनाच्या संगतीमध्ये जीवनाला उपदेश आहे, बोध आहे, हित आहे, कल्याण आहे, त्याला आनंद आणि समाधान आहे, वैभव आहे, सत्ता आहे, साम्राज्य आहे. हे की नाही? मराठीमध्ये एक वाक्य आहे बघा, काय होतास तू, काय झालास तू. मी उलट घेतलं बरं का. चांगली संगत भेटली ना, काय होतास तू. पहिल्या सुरू यमक हा रस्व आहे आणि पुन्हा शेवटचा यमक दीर्घ आहे, काय झालास तू. पण संगत जर बिघडली, काय होतास तू, काय झालास. शब्द तेच आहे, फक्त रस्व आणि दीर्घ याच्यामध्ये बदल आहे. मग आम्ही कोणाच्या संगतीला बसतो, इट इज द व्हेरी इम्पॉर्टंट. तो महत्वाचा विषय आहे. संगत ज्या दिवशी बिघडली त्या दिवशी नश्वरता आणि नाश त्याचा निश्चित आहे. आणि संगत जर योग्य आली तर नाश पावलेला व्यक्ती सुद्धा, माणसातून उठलेला माणूस सुद्धा, माणुसकी संपलेला माणूस सुद्धा, माणुसकी हरवलेला सुद्धा माणूस पुन्हा माणुसकी प्रदान करतो आणि त्याच्यात प्रेमाची भावना उद्भवते. हो, अण्णा बसवण्णांच्या कार्यकाळामध्ये अशा अनेक शोषितांना, वंचितांना, प्रताडितांना, चोरांना, डाकूंना माझ्या अण्णा बसवण्णांनी संत बनवलं. माझ्या अण्णा बसवण्णांनी काय बनवलं? संत बनवलं. इथून जवळच असणारा उर्लिंग पेद्दी नावाचा कंधारचा एक चोर, पेद्दी नावाचा चोर, 12व्या शतकातली घटना आहे. रोज एका सावकाराचं घर फोडायचा. कोण? पेद्दी. रोज एका सावकाराचं घर फोडायचा. जे काही मिळालं त्याच्यावर 2-4 दिवस भागवाचन, त्याशिवाय चंचन आली लक्षात आलं की लगेच दुसऱ्या दिवशी दुसऱ्याचं घर, रोज एकाचं घर. बायको म्हणली किती दिवस घर फोडणार, एक दिवशी असला हात मारा की पुन्हा चोरीच करायची गरज नाही. कोण म्हणतंय? बायको बी हुशार पाहिजे संसाराला. हेंद्री चलना, हेंद्र्या शाळेचे संसार नाही बरं का. बायको हुशार पाहिजे. नवऱ्यापेक्षा काकणभर चढ असली तर संसार आहे. म्हणून सगळ्या बाया बनतात. म्हणून सगळ्या बाया काय म्हणतात माहितीये का? मी होय म्हणून टिकली हो. कस आहे ना, आले का खाते इकडं? गृहमंत्री आल्यात का? अरे बापरे. मी हा म्हणून टिकली हो, दुसरी आली तर कधीच पळून गेली असती. पण असं काही होत नाही. पण मी म्हणतो पुरुषापेक्षा स्त्री ही एक काकड चढ असावी तर त्याचा संसार होतो बरं का. बाई जर हेंद्री झाली मग संसार लई जड गेला हो. म्हणून बाया हुशार राहाव्या, बाया विचारवंत असाव्या, बाया विवेकी असाव्या, बाया संयमी असाव्या, बाया सुनियंत्रणशील असाव्या, है ना. समय सूचकता तिला कळावी. चतकोरीमध्ये घर कसं चालवावं याची अक्कल तिच्याकडे असावी. आणि ही अक्कल ज्या बाईकडे आहे तिच्याकडे शक्कल आहे, युक्ती आहे. आणि तिच्याकडे युक्ती आहे, तिचं घर छोटं जरी असलं तर ती सुखी आहे. झोपडी राहू द्या हो, हरकत नाही. गावात घर नाही, शिवारात शेत नाही, काही हरकत नाही. पण मालक जर एक रोटी कमवित असेल, एकच रोटी, आणि घरामध्ये हे दोघं लेकरं दोघं असतील तर चतकोर देऊन त्याला तृप्त करण्याची कला त्या बाईत असावी. आणि अशी बाई ज्या घराला असते त्या घराचा संसार चांगला आहे. आणि म्हणून पेद्दीची बाई म्हणायची काय हवं असलं करताय, एक दिवशी असा हात मारा की पुन्हा नंतर काही चोरी करायचा विषय राहू नये. रोज चोरी म्हणलं तर कधी सापडलं तर अवघड आहे की हो, आहे की नाही. आजपर्यंत सापडायला नाही, कोणाच्या नजरेला पडलं नाही म्हणून बरं झालं. आणि नजरेला पडलं तर त्या काळामध्ये राजेशाही होती, हुकुमशाही होती. फासावर चढवायचा डायरेक्ट. तिथं काही हेच नाही, वकील लावायची गरज नाही, काही नाही. एकदा जर ते सिद्ध झाले की फाशी. बायको म्हणले असं जमत नाही, चला एकच हात मारा. मग त्या कंधारमध्ये एक सूर्या नावाचा सावकार होता, मोठा सावकार, आमच्या गोगे सावकार सारखा, सोन्याचा मोठा सावकार. म्हणला सोन्याचा मारू म्हणला एकदा घरी त्याच्या डल्ला, मोकळं होऊन जाऊ म्हणलं, काय हरकत नाही. संध्याकाळ निवडला. एक दिवशी आपलं जे काही साधन आहे चोरीचं ते सगळं घेतलं. आता मोठा आगळचा वाडा, सावकारचा वाडा. आता पुढून तर काही जाता येत नाही, आगळ लावलेलं, पहिले लाकडाची आगळ मोठी मोठी अशी ढकलली की झालं. किती बाहेरून कुणी आदाट्या दिलं तर काही मध्ये याचा विषय होता का? नाही. पण तसल्या वाड्याला मोठमोठाले शोभणे असायची. खालून गुम्मे वरी जाऊन वरून खाली. गुम्म माहितीये की सगळ्याला? आता काही राहिलं नाही म्हणा. होय, गुम्म आहे की नाही. धान्य साठवायचं हो आपलं. आता काही गुम्मे राहिले नाही.
कारण की आता माळवतच राहिले नाही तर, आणि म्हणून त्याचा काही विषय नाही. गुम्मे खालून वरी जाऊन वरून खाली यावं अशा पद्धतीचे स्वप्ने. त्याने विचार केला स्वप्नातून मध्ये उतरावं. स्वप्नाच्या वरी जाऊन बसला वरी. संध्याकाळ झाली, घरामध्ये पंथी वगैरे आणखीन लावलेल्या होत्या. तो पंथी विझवण्याची वाट पाहत होता. पंथी विजली की मध्ये उतरावं आणि हात साफ करून निघावं. पण पंथी काही शांतच होईना. तो थोडा डोकावून बघितला मध्ये चाललंय काय नेमकं. त्यावेळेला घरामध्ये सगळा लख्ख प्रकाश आहे. रात्री 12 वाजल्यात कोणीतरी एक तेजस्वी साधू स्नान करून सुचिरभूत, पूर्ण अंगाला भस्म चर्चित, गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ आहे, इष्टलिंग आहे, कपाळाला विभूती आहे, पायात खडाव आहेत, आणि त्यावेळेला स्नान करून ताड 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 चलत आपल्या एका उंच सिंहासनावर येऊन बसतोय. एका उंच सिंहासनावरती बसल्यानंतर घरचे सगळे लेकरं सहित सूर्य सावकार, त्याची पत्नी, त्याची आई, बाबा, लेकरं सगळेजण त्यावेळेला स्नान करून सगळेजण पांढरे शुभ्र कपडे लिवलेले आहेत. आणि त्या आचार्या पुढे, त्या गुरूंच्या पुढे सगळे बसलेले आहेत. ते गुरु महाराज प्रत्येकाला जवळ घेऊन, प्रत्येकाला तळहातावरती लिंग देऊन त्याच्या कानामध्ये मंत्र सांगत आहेत. प्रत्येकाच्या डोक्यावर हात ठेवत आहेत, मंत्र देत आहेत, त्याला बाजूला घेत आहेत. ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी पाहिल्या. त्यावेळेला गुरु महाराजांनी जीवनाचा बोध देत असताना सूर्याला नैतिकतेचं शिक्षण दिलं. सूर्य सावकार होता. सावकार असल्यामुळे त्याला नैतिकतेचं शिक्षण दिलं. आणि नैतिकता देत असताना सावकार त्या देवाने, गुरुदेवाने, उर्लिंग देवाने सांगितलं, बाबा आयुष्यामध्ये कधीही कोणाला फसवू नको, आयुष्यामध्ये कधी कोणाचं धन लोबाडू नको, आयुष्यामध्ये कोणालाही खोट करू नको. तू व्यापारी आहेस. तू जर व्यापारामध्ये खोट करशील तर त्याचंच फळ तुझ्या पदरात पडू शकतं, आणि त्याच्यामुळे तुझ्या या प्रॉपर्टी असून सुद्धा तुला दुःख भोगावं लागतं. हे सूर्याला उर्लिंग देव सांगत आहे. तो सगळा बोध ऐकत आहे. गुरुदेव तुम्ही सांगताल त्या पद्धतीने मी जीवन जगतो. परमेश्वराच्या कृपेने, तुमच्या कृपेने, आईबाबांच्या कृपेने मला काहीही कमी नाहीये. मी कधी आयुष्यात चोरी करणार नाही, कधी आयुष्यात कधी कुठं काटा मारणार नाही, फाटा मारणार नाही, काही मिक्स करणार नाही. जे प्रामाणिक आहे ते उद्योग करेन अशी शपथ घेतली त्याने. आणि त्यावेळेला हे सगळं ऐकत होता पेद्दी. कोण ऐकत होता? हा चोर असणारा पेद्दी सगळं ऐकत होता. तो विचार करतोय, एवढा मोठा धनवान माणूस, एवढे पैसे, एवढी सत्ता, एवढं साम्राज्य, अख्खं कंदार त्याच्या हाताखाली चालतंय, आणि हा एका साधूकडून दीक्षा घेऊन त्याचा बोध ऐकतोय. त्याच्या मनामध्ये परिवर्तन झालं. त्याच्या मनामध्ये ज्या वेळेला परिवर्तन झालं, त्यानं चोरी करण्याचा विचार त्या दिवशी सोडला. विचार करत करत चोरी न करता घरी गेला. घरी जाऊन मुकाट्यानं पडला. सकाळ झाली, बायकोनं सडा मार्जन सगळं केलं. 8 वाजले, सूर्य वरी वरी चढू लागला. हा काय अंतरणातून उठना. त्यावेळेला मालकाला हलून उठला. हो उठा म्हणे, सूर्य वरी आला. रात्रभर झोपायचं नाही, रात्रभर फिरायचं नाही, दिवसभर झोपायचं असते का? उठा म्हणे. काय काय आणलं दाखवा. रात्री काय काय आणलं, काय काय मिळालं? अगं काय आणलं ते सांगू का तुला? हो सांगा म्हणे. त्यानं घडलेला सगळा वृत्तांत आपल्या बायकोला सांगितला, आपल्या पत्नीला सांगितला. पत्नी विचारवंत होती बरं का. नवऱ्यापेक्षा बाई विचारवंत असते. तिला हलवा नका तो बाईला, हलवा. हा नका हलवा. असं कोपऱ्यानं हाणत जावं. असं डोळा कुणाचा लागला की नाही हे असं करायचं. हा पुन्हा डोळाच लागणार तिला. शिवार पत्नी म्हणते काय काय आणलं दाखवा. पेद्दी म्हणतो जे आणलं ते दाखवू का? ठीक आहे सांगतो म्हणला. सगळा वृत्तांत सांगितलं. सगळा वृत्तांत सांगितल्यानं तिच्या विचारामध्ये वृद्धी झाली, तिच्या विवेकामध्ये वाढ झाली. त्यावेळेला तिलाही वाटलं आपणही सूर्यासारखी दीक्षा घ्यावी, आपणही कष्ट करावं, आपणही मेहनत करावं. किती दिवस चोरीचा माल आणावं, किती दिवस लोकांचं धन लुबाडावं, किती दिवस आपण अनैतिकतेनं वागावं, किती दिवस आपण माणुसकी सोडावं. आपणही छोटा संसार चालू, पण नैतिकतेचा चालू. कष्ट करू, काम करू, मेहनत करू, घाम गाळू, आणि जेवढे मिळतं त्याच्यात आनंदानं जगू. दोघात विचार पटला. दोघांनी त्या दिवशीपासून चोरी करण्याचा संकल्प सोडला आणि त्या गुरुच्या शोधामध्ये ते दिवस रात्र काम करू लागले.
ते गुरु कुठं असतील हे शोध घ्यायला चालू केला. त्यावेळेला कंधारच्या बहादरपुरामध्ये मठ होतं उरुलिंग देवाचं. ते लक्षात आलं की बहादरपुरामध्ये मठ आहे आणि तिथं ते विराजमान असतात. त्यावेळेला मठाची सेवा चालू केली आणि यांनी मूळ विकायचं काम चालू केलं. लाकडं तोडायचा, जंगलातले वाळलेली लाकडं तोडायचा, लाकडाचा भारा बांधायचा आणि तो बहादरपुरा कंधारच्या बाजारामध्ये आणून विकायचा. जेवढे पैसे मिळाले तेवढे ₹1, ₹2, 5 पैसे, 10 पैसे जे असतील त्याच्यावर संसार चालवायचा आणि एक मुळी एक्स्ट्रा तोडायचा, अधिक तोडायचा आणि गुरुच्या मठामध्ये जिथं स्वयंपाक तयार होतो, दासोहम चालतो, त्या मठाच्या दासोहम ठिकाणी सेवा म्हणून टाकायचा. असे 1-2 महिने निघून गेले. पण कोण मोळी टाकते हे कुणाला कळलंच नाहीये. गुरुदेव एक दिवशी सहज म्हणले, बाबा मोळी कोण टाकते? कोणी मागत नाही पैसे, कोण आणून टाकते सांगत नाही, कोणाची सेवा आहे? त्यावेळेला कुणीही त्याचं उत्तर देईना. महाराज आम्ही पाहिलंच नाही कोण आणून टाकते, पण आम्हाला वाटलं तुम्ही कोणाला तरी सांगितलं असता. गुरुदेव म्हणतात मी कुणाला सांगितलं नाही, तुम्ही आणून टाकत असाल असं मला वाटलं. त्यावेळेला गुरुदेव म्हणतात काय हरकत नाही, मी उद्याला पाहतो कोण आहे. गुरुदेव त्या दिवशी संध्याकाळी बाहेर झोपले. गुरुदेव सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये उठायची सवय साधूंना. पहाटे 4 वाजता उठले आणि उठल्याबरोबर धड दिशा प्रसादालयामध्ये मोडी पडलेला आवाज आला, लाकडं पडलेले आवाज आले. तेवढ्या वेळेला गुरु महाराजांनी जवळ येऊन म्हणले, कोण आहे रे बाबा तिकडे? कोणी टाकली ते लाकडं? कोण आहेस तू? तुला कोणी सांगितलं लाकडं टाकायला? त्यावेळेला दोन्ही हात जोडला. गुरुदेव माझं नाव पेती आहे. हा बोल बाबा, काय किती दिवस झालं सेवा करतो, कोणी सांगितलं करण्यासाठी आणि ते पैसे घेत नाहीत? असं का रे बाबा? पैसे घेऊन जा तुझे, मला कुणाची फुकट सेवा नको. गुरुदेव म्हणत आहे तुझे पैसे घेऊन जा. त्यावेळेला पेद्दी म्हणतो, गुरुदेवा पैसे द्यायचे असतील किंवा मेवाज द्यायचा असेल तर सूर्याला जशी दीक्षा दिली ना तशी दीक्षा देऊन उपकृत करा, मला दीक्षा देऊन मला धन्य करा. सूर्याला अरे म्हणजे रात्री 12 वाजता त्याला दीक्षा दिली, फक्त कुटुंबाला घरामध्ये जाऊन दीक्षा दिली. घराचं आगळ लावलेलं होतं, दार लावलेलं होतं, बाहेरचा कोणी पाखरू सुद्धा येणार नव्हता. मग ह्याने कुठून पाहिलं? म्हणजे तू कुठून पाहिलास? त्यावेळेला त्यांनी जीवनाचा खरा इतिहास सांगितला. गुरुदेव मी चोर आहे, मी वलार जातीतला आहे, मी एक शूद्र जातीतला आहे, मी एक सामान्य जातीतला आहे. मी या कंधारच्या नगरीमध्ये दररोज एकाच्या घरी चोरी करतो गुरुदेवा. त्या दिवशी सूर्याच्या घरी चोरी करण्यासाठी आलो होतो. चोरी करावा अशी इच्छा होती, स्वप्नातून वाकून पाहत होतो. त्यावेळेला तुम्ही त्यांना दीक्षा देत होता आणि त्यांना बोध करत होता. त्यावेळेला माझे कान तुमच्या शब्दाकडे होते. ते शब्दरूपी अमृत माझ्या हृदयामध्ये गेले. माझं मन परिवर्तन झालं. त्या दिवशी संकल्प केला की आजपासून मी चोरी करणार नाही, आजपासून मी अनैतिकतेनं वागणार नाही, आजपासून मी कधी व्याभिचार करणार नाही, आजपासून कधी कुणाला फसवणार नाही संकल्प केला. आणि तेव्हापासून गुरुदेव मी प्रामाणिक काम करतोय, मोळी विक्याचं काम करतोय आणि एक मोळी तुमच्याजवळ सेवा म्हणून टाकतोय, माझ्यावर कृपा करा. गुरुदेव म्हणतात नाही रे बाबा, मला असं काही देता येत नाही, हे काय ते पैसे घेऊन जाण मोकळं होय. त्यावेळेला पेद्दी म्हणतो, गुरुदेवा काही करा, पायाला धरतो, पाय पकडतो. गुरुदेवा मजवरी कृपा करी गुरुराया, तुमचिया पाया दंडवत. देवा माझ्यावर कृपा करा, मी दंडवत टाकतो. गुरुदेव म्हणतात नाही नाही असं मिळत नाही म्हणले. गुरुदेव तिथून बाजूला सरकली, निघून गेली. पेद्दी मात्र नाराज झाला नाही. पेद्दीने पुन्हा सेवा चालू ठेवली आणि पुन्हा 1 महिना निरंतर सेवा झाल्यानंतर गुरुदेवाला लक्षात आलं की हा खरा साधक आहे, याच्यावर कृपा करणं गरजेचे आहे. त्यावेळेला सपत्नीक दोघाला बोलवलं आणि मठामध्ये आपल्या दीक्षा दिली. तो सूर्य या शरणांच्या यादीमध्ये अव्वल क्रमांकावर आहे. आज चोर असणारा, डाकू असणारा, हत्यारा असणारा, एक व्याभिचारी माणूस, व्यसनी माणूस, दररोज दारू पिणारा म्हणजे मद्यपान करणारा, मांस भक्षण करणारा, पण एक कृपा संताची झाली, एक कृपा देवाची झाली, एक कृपा त्या संगतीची झाली आणि त्या संगतीतून सोनं झालं, जीवनाचं सार्थक झालं दुसरं चरण. शिवनाम उच्चारी, शिवनाम उच्चारी,
टाळी टाळी वाजवा मोबाईल चालू आहे तुमच्याकडे टाळी टाळी निष्काम भुवनी शिवनाम उच्चारी धरोणे अंतरे दृढ प्रेम. थोडं चांगलं बसा बरं का, टाळी बिळी वाजवा नका, थोडं चेहरे फ्रेश ठेवा, नका कपाळाला विभूती ते लावून येत जावा. महाराष्ट्र बघणार आहे उद्या तुम्हाला. हे युट्यूब चॅनल आहे संगमेश्वर युट्यूब चॅनल, 40 लाख व्ह्यूवर्स आहेत याचे. या चॅनलचे किती व्ह्यूवर्स आहेत? 40 लाख व्ह्यूवर्स आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुमचे थोबाडे जाणार आहेत. हा म्हणून थोबाडा चांगले ठेवा, नका बिबीती ठेवा, टाळ्या वाजवा, नका शिवार शिवार म्हणायला शिका. हे स्टोरेज आहे, हे मोबाईलच्या नेटवर्कचं स्टोरेज आहे, हे आहे कधी बी मिटणार. आता तुम्ही गाडीत गेलो तरी तुमची लेकरं बघतात ही आमची म्हातारी होती का म्हणतात. म्हणून टाळी बिळी वाजवायला शिका नका. शिवार